के रखना है। बोट जब अपना किले पे पहुंचेगा, जैसे हमने जंजीरा के अंदर प्रवेश किया, तो अंदर जाने के बाद अपने पास जो घूम नक्कीच माझ्या चॅनलच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पाहू शकता या दृश्यामध्ये या ठिकाणी 3 तोफ आहेत। ही जी माझ्या पाठीमागची जी मोठी तोफ दिसते, या तोफेचं नाव कलाल बांगडी आहे। अतिशय मोठी तोफ आहे आणि एवढ्या प्रखर उन्हामध्ये देखील ही तोफ थंड आहे, म्हणजे काय किमय आहे पाहू शकता तुम्ही। नक्कीच अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी माझा जो निवेदक रुपेश वाळके चॅनल आहे, त्या चॅनलला आपण सबस्क्राइब करा, व्हिडिओला खूप लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। पाहू शकता या दृश्यामध्ये हा गोड्या पाण्याचा तलाव आहे। असे 2 तलाव या जंजिरा किल्ल्यामध्ये आहे। त्यावेळेस अनेक कुटुंब या ठिकाणी राहत होते, त्यामुळे त्यांची पाण्याची सोय आणि विशेष म्हणजे समुद्राचं संपूर्ण पाणी खारं आहे। आणि या किल्ल्यामध्ये ज्या चाचांनी आता आपल्याला सांगितलं की नक्कीच या तलावामध्ये गोड पाणी आहे, म्हणजे अनेक परिवार या ठिकाणी आतमध्ये त्यावेळेस राहत होते। नक्कीच देवाचा चमत्कार म्हणावा लागेल। ये उसकी बनाने वाले कारागिर जिसने बनाया ना इसको, ये ईरान के रहने वाले थे। तो उनकी कब्रों पे निशानी देखो, डिजाइन देखो। ये आज मेहंदी की कौन सी नहीं छूटेंगी जो उन लोगों ने पत्थर पे उस वक्त बनाया। और ये 10-10 फीट की कब्रें, ये कब्रें बनाया उनकी कब्रें। हाँ, जो कारागिर आर्किटेक्ट ये ईरान के रहने वाले थे, ईरान के रहने वाले थे। और जो सिद्धी लोगों की कब्रें ना, ये हमारे गांव से आधा किलोमीटर दूर एक खोखरी गांव है। लोगों ने नहीं बनाया क्या? नहीं, सिद्धी ने बनाया। ये कारागिर जो आर्किटेक्ट उन लोगों का कब्र है। अच्छा, सिद्धी ओनर थे, लेकिन हाँ, सिद्धी ये आर्किटेक्ट थे बनाने वाले, उनकी कब्र है। हाँ, तो उस पर डिजाइन देखो सर, ये उस जमाने में बनाया। आज तो सब टेक्नोलॉजी है, फिर भी हमारी डिजाइन नहीं बनेगी। आर्किटेक्ट अभी जो राजा जिंदा है भाई, अभी 6:45 पाहू शकता या दृश्यामध्ये आता कलाल बांगडीच्या जी तोफेची जागा आहे तिथं मी बसून हा व्हिडिओ शूट करतोय। पाहू शकता हा समुद्र आणि समुद्रामध्ये हा संपूर्ण जंजिरा किल्ला आहे। पाहू शकता ह्या बोटी। आता हे जे पर्यटक आहेत हे किल्ला फिरून त्यांचा पूर्ण झाला, ते बोटीमध्ये बसलेत। अनेक बोटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। सुंदर अशी डोंगर रांगा आहेत आणि समुद्र देखील सुंदर आहे आणि त्यामध्ये हा जंजिरा किल्ला। फक्त दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही। पाहू शकता हा मुख्य प्रवेशद्वार आहे। ही देखील बोट आता पर्यटकांची निघालेली आहे, पर्यटकांना घेऊन। कशा प्रकारे तुमच्यापर्यंत जंजिरा किल्ल्याचा परिसर पोहोचवण्याचं काम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतोय। नक्कीच माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत अशा किल्ल्यांची माहिती, पर्यटक असेल, मंदिर असेल, पोहोचवण्याचं काम मी करत असतो। नक्कीच आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला असेल, पाहू शकता कशा प्रकारे तटबंदी आहे। हे जे छोटे छोटे तुम्हाला खिडक्या दिसतात यामधून संपूर्ण समुद्र असेल, मुरुड जंजिरा जे गाव आहे ते संपूर्ण यामधून दिसतंय। पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी जंजिरा किल्ल्यामध्ये अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या तोफा या ठिकाणी पडलेल्या आहेत। त्यावेळेस शत्रू जर आले तर यामध्ये दारुगोळा भरून त्या ठिकाणी शत्रूंना आक्रमण केलं जायचं। पाहू शकता कशा प्रकारे हा किल्ला आहे। हे आमचे साडू आहेत प्रथमेश डेरंगे, त्यांचे चिरंजीव प्रांश। नक्कीच अशा कमी वयामध्ये त्यांना जर गड किल्ले आपण जर दाखवले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना आवड निर्माण होईल, तसेच आवड निर्माण होईल। त्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे। हे आमचे चिरंजीव शौर्य आहेत।
असंच या ठिकाणी आपण सर्वांनी लहान मुलांना आपल्या आतापासूनच इतिहास समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा, प्रत्यक्ष गडावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर अतिउत्तम. नक्कीच त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली पाहिजे. पाहू शकता या दृश्यामध्ये संपूर्ण तटबंदी. थोडंसं आता उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे, थोडीशी थंड हवा सुटल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय. या ठिकाणी खूप मोठा तलाव आहे. गोड्या पाण्याचे 2 तलाव मागाशी एक तुम्हाला दाखवला, जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी आता. की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की जय. भारत माता की जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, पाहू शकता या दृश्यामध्ये किती मोठा तलाव आहे गोड्या पाण्याचा. जवळजवळ हे जर पाणी तुम्ही जर चाकून बघितलं तर संपूर्ण किल्ल्याच्या बाहेरून खारं पाणी आहे समुद्राचं, आणि आतमध्ये गोड्या पाण्याचे 2 तलाव आहेत. त्यापैकी हा दुसरा तलाव आणि अतिशय मोठा तलाव आहे. पाहू शकता या ठिकाणी अनेक पर्यटक जंजिरा किल्ल्यामध्ये भेट देण्यासाठी आलेत, इतिहास जाणून घेण्यासाठी आलेत. नक्कीच हे पाणी खूप छान आहे. पाठीमागे एकदा आम्ही आलो होतो बऱ्याच वर्षापूर्वी. तुमचा फिल्टर देखील पाण्याचा फिका पडेल. हे पाणी पिल्यानंतर एकदम शरीरासाठी चांगलं, आरोग्यासाठी आणि हलकं पाणी आहे. म्हणजे नक्कीच कुठेतरी ईश्वराची किमया म्हणावी लागेल. नक्कीच थोडीशी किल्ल्याची पडझड झाली आहे, कारण 400 वर्षांचा कालावधी उलटून गेलाय. पाहू शकता या तलावामध्ये किती मासे आहेत. जवळजवळ हजारो मासे या तलावामध्ये आहेत. प्रांश देखील अतिशय बारीकपणे त्या ठिकाणी निरीक्षण करतोय तलावाचं. नक्कीच आता जर एवढ्या लहान वयापासून त्यांनी जर असा इतिहास अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष किल्ल्यावर आल्यानंतर नक्कीच त्यांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे. नक्कीच मी त्यांच्या वडिलांना देखील शतशः धन्यवाद देऊ इच्छितो. आपण त्यांना एवढ्या कमी वयामध्ये देखील आपण एवढ्या वनवन उन्हामध्ये देखील आपण घेऊन आलात. हे आमचे चिरंजीव शौर्य राजे आहेत. त्यांना देखील इतिहास जाणून घेण्याची खूप आवड आहे. ते वारंवार म्हणत असतात की मला किल्ल्यावर जायचंय. त्याची इच्छा आज पूर्ण झाली. जंजिरा किल्ला त्यांनी पाहिलाय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्याला आम्ही रायगड किल्ल्यावर देखील घेऊन जाणार आहे. स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं राज्याभिषेक सोहळा झाला, जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य त्यांचं रायगड किल्ल्यावर गेलं. तिथे देखील लवकरच मी व्लॉग बनवणार आहे. असे अनेक छोटे छोटे तलाव या ठिकाणी जंजिरा किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वडाचं झाड आहे, मोठा वटवृक्ष आहे. या ठिकाणी निवांत तुम्ही सावलीला बसू शकता. अनेक पर्यटक या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. या ठिकाणी पाहू शकता. आणि नक्कीच पर्यटकांकडनं एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होतोय. या ठिकाणी डस्टबिन देखील जंजिरा किल्ल्याच्या ट्रस्टने या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्याचं पालन अगदी तंतोतंत पर्यटक या ठिकाणी करतायत. आणि प्लास्टिकच्या बाटल्या, बॉटल्स याच्यामध्ये टाकता येते. अतिशय चांगली बाब आहे. नक्कीच किल्ले आपले अबाधित राहिले पाहिजे. त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला देखील ते किल्ले पाहावयास मिळले पाहिजे. नक्कीच या चॅनलच्या, माझ्या निवेदक रुपेश वाळके या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला देखील एक विनंती, आवाहन करेल की आपण किल्ल्यांवर देखील खर्च केला पाहिजे. किल्ले जर आपले अबाधित राहिले तर पुढच्या अनेक पिढ्यांना ते पाहायला मिळतील. तीच शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने शौर्य. प्लीज लुक ॲट. ती नको मासे बघ ना बाळा. पाहू शकता एकदम छोटासा तलाव आहे आणि अक्षरशः या तलावामध्ये माशांचा सुळसुळाट झालाय. आता कोणत्या जातीचे ते मासे आहेत आपल्याला काय सांगू शकत नाही, पण असंख्य मासे आहेत. आणि आमचे जे चिरंजीव आहेत शौर्य, त्यांना मासे फार आवडतात.
त्यामुळे तो अगदी जवळून ते मासे पाहण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी जंजिरा किल्ल्यावर आमच्या सोबत आमचे साडू प्रथमेशजी डेरंगे प्राध्यापक देखील आलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ते याच्या आधी कधी आले होते का आणि आता आल्यानंतर फॅमिली सोबत त्यांना कसं वाटतंय, काय सांगाल सर? या अगोदर मी 2-3 वेळेला आमच्या क्लासचे विद्यार्थ्यांची सहल घेऊन इकडे आलो होतो, पण आता पहिल्यांदाच फॅमिली बरोबर आलो. निवांत किल्ला पाहता आला. ऍक्च्युली मुलांबरोबर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याविषयी जास्त काय माहिती मिळवता येत नाही, मुलांनाच सांभाळण्यामध्ये बराचसा वेळ जातो. पण आज फॅमिली बरोबर आल्यानंतर निवांत किल्ला पाहता आला आणि जाणून घेता आली म्हणजे अनेक माहिती जी आपल्याला ऍक्च्युली माहीत नसते आणि त्याच्यातनं आपला इतिहास कळतो. ऍक्च्युली किल्ल्याविषयी बरीचशी माहिती इथे मिळाली आणि किल्ला कशा प्रकारे बांधण्यात आला, किती वर्षापूर्वी बांधण्यात आला, हा किल्ला जिंकता आला नाही अनेक राजांना, याच्याविषयी पण आपल्याला माहिती मिळाली याच्यातनं. तर अतिशय छान आणि सुंदर असा मोठा असा किल्ला आहे. खूप सुंदर असं बांधकाम आहे आणि आतमध्ये पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, तलाव आहेत. त्याचबरोबरीने इथे एक छान अशी तोप आहे कलाल बांगडी नावाची, 3 नंबरची तोप म्हणता येऊ शकते आपल्याला. तर अतिशय छान असा किल्ला आहे. नक्कीच प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये ही सल तर आहेच की संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला हे एक अपयश किंवा दुर्दैव म्हणावं लागेल. पण अतिशय त्यावेळी आता जर आपण पाहतो तर एवढा कठीण हा एरिया आहे, म्हणजे दुर्गम भाग आहे, त्यावेळेस काय परिस्थिती असेल? त्यावेळेस परिस्थिती खूपच कठीण असावी. ऍक्च्युली जिंकता आला नाही असं म्हणता येणार नाही, कारण काही कारणास्तव हे पद्मदुर्गचं बांधकाम अधुरं ठेवून शंभूराजांना तिकडे रायगडाकडे वाटचाल करावी लागली, कारण रायगडावर आक्रमण झालं होतं. त्यामुळे ती प्राथमिकता होती आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्यामुळे त्यांना परत काही इकडे येता आलं नाही. शंभूराजे अजून 2-4 वर्ष जर आपल्यात राहिले असते तर 100% त्यांनी हा किल्ला जिंकला असता. नक्कीच तेवढं शंभूराजामध्ये तेवढं धाडस शौर्य नक्कीच होतं, हे आपण सर्वांनी पाहिले. नक्कीच त्यांनी 40 दिवस मरण यातना सहन केल्या, पण त्यांनी खरं तर इस्लाम धर्म कबूल केला नाही. नक्कीच त्यांच्या अंगाची कातडी सोलण्यात आली, जीभ त्या ठिकाणी छाटण्यात आली. अशा अनेक प्रकारच्या मरण यातना त्यांनी 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केला, पण नक्कीच धर्मासाठी त्यांनी स्वतःचा त्याग केला, प्राण दिला, पण ते कधी फितूर झाले नाही. बरोबर, एकदम बरोबर. धन्यवाद सर, आमच्याशी मनमोकळेपणाने तुम्ही गप्पा मारल्या. धन्यवाद. जिंकता आला ह्यातला भाग नाही. बरोबर, कारण इथं मुळात वेळच भेटला ना त्या गोष्टी. तिकडे दादा जय शिवराय. जय शिवराय दादा. तुम्ही कुठून आलात आणि तुमचं प्रथम नाव सांगा? माझं नाव सौरव मधुकर साळेकर, मी क्षेत्र महाबळेश्वर, सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यात आले. नक्कीच महाराष्ट्राची दुसरी राजधानी. बरोबर. तुम्ही आतापर्यंत त्याच्या आधी कधी इथं आला होतात का? कधीच नाही आला, प्रथमतः आलाय. प्रथमतः आला. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, हा किल्ला त्यांना त्यावेळेस जिंकता नाही आला? खरं तर त्यावेळेस कठीण परिस्थिती होती, दुर्गम भाग होता. दुर्गम भाग होता. पण काय सांगाल या किल्ल्याबद्दल तुम्ही? संभाजी महाराजांनी जे हा समोर पद्मदुर्ग जो आपला दुसरा किल्ला आहे, त्यावेळी इथं आम्ही प्रथमतः आलो. जेव्हा बोटमध्ये एंट्री केली, इथल्या काही स्थानिक लोकांनी आम्हाला जो इतिहास सांगितला तो त्यांच्या विचारदृष्टीने तो त्यांच्यासाठी बरोबर आहे. काही गोष्टी खऱ्या होत्या, काही गोष्टी त्यांच्या चुकीच्या होत्या थोड्या. हो, त्याच गोष्टीला आपण पुढे वाटचाल नाही देऊ शकत त्या हिशोबाने. बरोबर. तर काही त्यावेळी जी परिस्थिती होती ही आता हा पूर्ण इतिहास आहे, हा तुमचा आमचा जे आपण पुढे इथे सांगणार आहे, आपण बोलणार आहे, ते पुढे लोक ऐकून पुढे प्रसार करणार आहेत. एकदम बरोबर. त्यावेळीची सिच्युएशन कोणीच नाही सांगू शकत की इथं काय होतं किंवा कशी लढाई झाली किंवा त्यांच्याकडे काय अडचणीमध्ये आल्या. फक्त आपण पुस्तकांच्या माध्यमातून ते वाचून थोडक्यात, कारण भरपूर कालखंड त्याला भरपूर ओलांडलाय. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही फॅमिली सोबत आलात का, मित्रमैत्रिणी वगैरे आलात तुम्ही? कसं वाटतं या जंजिरा किल्ल्यामध्ये येऊन? जंजिरा किल्ल्यामध्ये येऊन आम्हाला छान वाटलं, कारण किल्ला पाण्यामध्ये असल्यामुळे आणि किल्ल्याच्या आतमध्ये सगळं गोड्या पाण्याचं सरोवर वगैरे आहे, त्यामुळे मुलांनी त्याच्यात फिशरी करण्याचा एन्जॉय घेतलेला आहे. आमची मुलं याच्यात फिशरी करण्यासाठी सारखी मासे पकडण्यासाठी पळत आहेत, आम्ही त्यांच्या मागे एन्जॉय करतोय. अजून इथं कलाल बांगडी बोट वगैरे चांगली मोठी आपली
कलाल बांगडी तोप आहे, ती पण चांगली, जगातली 3ऱ्या नंबरची तोप आहे, ती पण पाहण्यास भेटली. बाळा तुझं नाव सांग. शौर्य रुपेश वाके. कुठून आला तू? राजगुरुनगर. राजगुरुनगर. बाबा ह्या शौर्यजी हे आमचे चिरंजीव आहेत. याची अनेक दिवसांपासून इच्छा होती की मला किल्ल्यावर जायचे, पण योगायोगाने दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही या ठिकाणी अलिबाग बीचेसला वगैरे त्या ठिकाणी समुद्राचा आनंद घेण्यासाठी आलो आणि त्याला देखील सोबत आणलं. म्हटलं आता जवळ जंजिरा किल्ला आहे, त्याला तो दाखवा. नक्कीच आता टाईम कमी आहे, पुढील काही दिवसांमध्ये त्याला रायगड किल्ल्यावर नेण्याचा माझा पहिला प्रयत्न असेल. शौर्य, जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटलं. पूर्ण हा समुद्रामध्ये किल्ला आहे, बोटीमध्ये बसून आला, कसं वाटलं बोटीमध्ये बसल्यानंतर? खूप छान. खूप छान ना. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर भारत माता की हिंदू धर्म की जय. पाहू शकता कशा प्रकारे आता हे पर्यटक या ठिकाणी पूर्ण किल्ला फिरून आले, सर्व किल्ल्याची माहिती घेतली आणि आता हाही त्यांची बोट लागलेली आहे. एका बोटमध्ये एवढी क्षमता आहे, एवढे पर्यटक बसू शकतात आणि 45 मिनिटांचा अवधी असतो. बोटमधून उतरल्यानंतर किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर 45 मिनिटांमध्ये हा किल्ला फिरून यायचा असतो आणि जाताना देखील त्याच बोटीमध्ये जायला लागतं. तशा प्रकारे या ठिकाणी बोट पाहतोय आपण. आता ही बोट भरून चालली आहे, यानंतर दुसरी बोट या ठिकाणी लागेल. नक्कीच या ठिकाणी सुरक्षिततेला देखील महत्त्व देण्यात आलेलं आहे. पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण खाली पाणी धडकून धडकून त्या ठिकाणी थोडीशी किल्ल्याची झीज झाली आहे. आमची बोट आता या ठिकाणी किल्ल्यापासून निघाली आहे. संपूर्ण पर्यटक आमचे या ठिकाणी बोटीमध्ये बसले. संपूर्ण जंजिरा किल्ला पाहून सुखरूपपणे या ठिकाणी आम्ही आता बोटमध्ये बसलोय. या ठिकाणी महिला भगिनी देखील आहेत, या ठिकाणी लहान लहान मुले देखील आहेत. नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद द्विगुणित झालेला दिसतोय किल्ला पाहिल्यानंतर. मित्रांनो, कसं वाटलं जंजिरा किल्ला पाहून? छान वाटलं ना? मी एकदा घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. धर्मवीर महादेव. नक्कीच एक जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर सर्व या ठिकाणी शिवभक्तांमध्ये, शिवकन्यांमध्ये या ठिकाणी एक नवचैतन्य संचारलं आहे. पाहू शकता या दृश्यामध्ये आता ती मोठी बोट आहे समोर आणि त्या बोटीला स्पीड बोट आहे आणि स्पीड बोटला या ठिकाणी ही बोट आणि 2 बोटा त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. अगदी आता स्पीड मध्ये आम्ही पोहोचणार आहोत. या ठिकाणी बोट तिकडनं आल्यानंतर पर्यटकांना, माणसांना सोडण्यासाठी या ठिकाणी बोट लागते आणि पाहू शकता या कड्या किती मोठ्या आहेत, जेणेकरून बोटची मुवमेंट झाली नाही पाहिजे. त्यासाठी या कड्या इथं लावलेल्या आहेत, पाहू शकता.